पुणे प्रकरणातील डॉक्टर सुश्रुत गैसासांविरोधात 2 दिवसांमध्ये कारवाई होणार. विश्वसनीय सूत्रांची माहिती. तर उच्चस्तरीय समिती धर्मादाय आयुक्तांचा अहवाल सरकारला सादर. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला पुणे महापालिकेचा दणका. 8 वर्षातील मिळकत कर थकबाकी प्रकरणी नोटीस. 2 दिवसांमध्ये 27 कोटींची रक्कम न भरल्यास जप्तीचा इशारा. तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी धर्मादाय आयुक्तालयांकडून सरकारला चौकशीचा अहवाल सादर. अहवालामध्ये दीनानाथ रुग्णालयावर ठपका ठेवण्यात आल्याची सूत्रांची माहिती. तनिषा भिसेंच्या मृत्यूनंतर पिंपरी महापालिकेला जाग. 650 रुग्णालयांना नोटिसा जारी. तर कोणत्याच रुग्णांकडून ऍडव्हान्स घेऊ नका, असं घडल्यास रजिस्ट्रेशन रद्द करण्यात येईल, पालिकेचा इशारा. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुप्रिया सुळेंचं आंदोलन. बनेश्वर फाटा ते वनविभाग कमान या देवस्थानकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था. काँक्रिटीकरणासाठी पाठपुरावा करूनही काम होत नसल्यानं सुळे आक्रमक. पुण्याच्या भोर तालुक्यातील बनेश्वर मंदिरामध्ये ग्रामस्थांकडून जलाभिषेक करत विधिवत पूजा संपन्न. सुप्रिया सुळेंच्या आंदोलनाला यश, तर प्रशासनाला जाग यावी यासाठी पूजा अर्चना. येत्या काही वर्षांमध्ये लंडनमध्ये विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर साकारण्यात येणार. त्या पार्श्वभूमीवरती 15 एप्रिलला पंढरपूर ते लंडन जगातील सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय दिंडी निघणार. शेफ विष्णू मनोहर यांची माहिती. पिंपरी चिंचवडमधील क्रांतिकारी चाफेकर बंधूंच्या स्मारकाचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते 18 एप्रिलला लोकार्पण. चाफेकर वाडा हा स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासातील एक महत्त्वाचा वारसा असल्याची माहिती. ठाकरेंची शिवसेना उत्तर भारतीयांना मराठी शिकवणार. उत्तर भारतीयांना मराठी शिकवण्यासाठी मराठी की पाठशाला उपक्रम. ठाकरेंच्या शिवसेनेचे उत्तर भारतीय प्रवक्ते आनंद दुबेंची संकल्पना. तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणामध्ये मंदिराच्या पुजाऱ्यांचा सहभाग. 13 जणांची नावं समोर. आरोपी पुजारी राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असल्याची माहिती. आतापर्यंत 35 आरोपी ताब्यात. कोल्हापुरात विनयभंग प्रकरणी पोलीस कर्मचारी चेतन घाटगे अटकेमध्ये. रुग्णालयामध्ये उपचार सुरू असलेल्या तरुणीवर पोलीस कर्मचाऱ्यानं केला होता अत्याचार. पुण्यामध्ये 27 वर्षीय परदेशी महिलेवर 7 जणांकडून लैंगिक अत्याचार. 2020 पासून भूतानच्या महिलेवर सामूहिक लैंगिक अत्याचार झाल्याची माहिती. या प्रकरणी राष्ट्रवादीचा माजी पदाधिकारी शंतनू कुकडेसह त्याच्या मित्रांना अटक. पुण्यातील 27 वर्षीय परदेशी तरुणीवर लैंगिक अत्याचार प्रकरण. शंतनू कुकडे आणि राष्ट्रवादीचा पदाधिकारी नाही. पक्षाची माहिती. मात्र शंतनू कुकडे होता राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाचा उपाध्यक्ष. सोलापूरच्या मोहोळमध्ये पूर्व वैमनस्यातून पती पत्नीवर गोळीबार. महिलेची प्रकृती चिंताजनक. आरोपी पसार. शिवाजी जाधव यांना 1 तर सुरेखा जाधव यांना 3 गोळ्या लागल्या. विजेचा धक्का लागून शालेय विद्यार्थिनीचा मृत्यू. सोलापूरच्या कोनापुरे चाळ परिसरामधली दुर्दैवी घटना. महावितरणाच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा स्थानिकांचा आरोप. सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यातील वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस. वादळी वाऱ्यासह पावसानं झालेल्या अनेक भागातील झाडे जमीनदोस्त. पिकांचं नुकसान झाल्यानं शेतकरी मात्र चिंतेत. सोलापूर शहरासह पंढरपूर, सांगोला, मंगळवेढ्यासाठी उजनीतून पाण्याचा विसर्ग. पिण्याच्या पाण्यासाठी उजनी धरणातून 6000 क्युसेक पाण्याचा विसर्ग. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसलेंनी साताऱ्यातील कुडाळमध्ये लुटला क्रिकेट खेळण्याचा आनंद. प्रीमियर लीगच्या उद्घाटनावेळी हातात बॅट घेऊन केली तुफान फटकेबाजी. सांगलीच्या मिटारकी पट्टा परिसरामध्ये बैलगाडा आणि घोडागाडीच्या शर्यतीचं आयोजन. जयंत पाटलांच्या उपस्थितीमध्ये शर्यत संपन्न. तर प्रथम विजेत्यास 25 लाखांचं बक्षीस जाहीर. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राष्ट्रवादीची रणनीती ठरली. अजित पवार सोमवार, मंगळवार आणि बुधवार मुंबईमध्ये शासकीय कामकाज पाहणार. तर उरलेले 4 दिवस महाराष्ट्राचा दौरा करणार. कॅबिनेट आणि राज्य मंत्र्यांच्या अधिकारांचा मुद्दा ऐरणीवरती. कॅबिनेट मंत्र्यांनी कुणाला आणि किती अधिकार दिलेत याची माहिती द्या. मुख्यमंत्री कार्यालयाकडून राज्यमंत्र्यांना विचारणा. ठाकरेंच्या शिवसेनेच्या मुख्य प्रवक्तेपदी संजय राऊत आणि अरविंद सावंत यांची नियुक्ती. तर अनिल परब, प्रियंका चतुर्वेदी, हर्षल प्रधान आणि सुषमा अंधारे आणि जयश्री शेळकेंसह आनंद दुबेंवर प्रवक्तेपदाची जबाबदारी. मनसेचे मुंबई शहर अध्यक्ष संदीप देशपांडेंना अज्ञात व्यक्तीकडून धमकीचा फोन. अज्ञाताविरोधात दादर पोलिसात गुन्हा दाखल.
मुंबईचं वातावरण खराब करण्याचा प्रयत्न कोणी करतंय का याचा तपास करायला हवा, संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया. मात्र सगळं जाणीवपूर्वक सगळं घडतंय असं देखील संदीप देशपांडेंचं वक्तव्य. आरबीआयकडून रेपो रेट 6.25% 6% व्याजदरामध्ये कपात झाल्यानं ईएमआय मध्ये सर्वसामान्यांना दिलासा. आरबीआयकडून रेपो रेटमध्ये 25 बेसिस पॉइंट्सनं घट. सीएनजीच्या दरामध्ये आजपासून ₹1.5 वाढ. घरगुती वापराचा पाईप गॅसही ₹1 महागला. सीएनजीच्या दरामध्ये गेल्या 3 वर्षांपासून झाली नव्हती वाढ. राज्यामध्ये उन्हाचा तडाखा वाढला. मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर परिसरामध्ये उन्हाचे तीव्र चटके. पुढील 48 तासांमध्ये मुंबई, ठाण्यासह राज्यभरात उष्णतेच्या तीव्र लाटेचा हवामान खात्याचा अंदाज. 26/11 दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणाला आजच भारतामध्ये आणलं जाण्याची शक्यता. एनआयएचं एक पथक अमेरिकेमध्ये प्रत्यार्पणाची सोपस्कर पूर्ण. तहव्वूर राणाला दिल्लीतील एनआयए कोठडीमध्ये ठेवलं जाण्याची शक्यता. दिल्लीतून मुंबईमध्ये आणून राणावर खटला चालवला जाण्याची देखील शक्यता. तहव्वूर राणासाठी मुंबईतील आणि दिल्लीतील 2 कारागृहामध्ये कोठडीची तयारी. मुंबईमध्ये राणाला आर्थर रोड कारागृहामध्ये कसाबच्याच कोठडीमध्ये डांबलं जाण्याची देखील शक्यता. एनआयए प्रमुख सदानंद दातेंवर राणाच्या प्रत्यार्पणासह चौकशीची जबाबदारी. 26/11च्या हल्ल्यामध्ये स्वतः दातेंनी दिला होता दहशतवाद्यांशी लढा. हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या दातेंनी वाचवले होते अनेकांचे प्राण. तहव्वूर राणाला भारतामध्ये आणण्याच्या पार्श्वभूमीवर एनआयए कार्यालयाबाहेर सुरक्षा वाढवली. ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्तही तैनात. महामुंबईतील महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी मिळणार 4 लाख कोटींचं कर्ज. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये एमएमआरडीएचे वित्तीय संस्थांसोबत करार. वरळीचे आदर्शनगर आणि वांद्रे रिक्लेमेशनच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा. क्लस्टरद्वारेच पुनर्विकास करण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश. तर पुनर्विकासासाठी म्हाडामार्फत बांधकाम आणि विकसन संस्था नियुक्ती केली जाणार. भुयारी मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याला पुढच्या आठवड्यामध्ये मुहूर्त. बीकेसी ते वरळी भुयारी मेट्रो 3 ते 4 दिवसांमध्ये पूर्ण होऊन प्रवासासाठी खुला होणार. सीएमआरएस कडून सुरक्षा विषयक तपासणी सुरू. मुंबईमध्ये जल अभियंता विभागाची ॲक्वा ही जल आकार बिलं आणि संकलन प्रणाली आज संध्याकाळी 6 पासून ते मंगळवारपर्यंत पूर्णपणे बंद राहणार. त्यामुळे या दिवसात मुंबईकरांना ऑनलाईन पाणी बिलं भरता येणार नाही. मुंबईमध्ये पावसाळ्यामध्ये समुद्राला 18 दिवस उधाण येणार. जून ते सप्टेंबर महिन्यामध्ये समुद्रामध्ये येणाऱ्या उधाणामुळे 4.5 मीटरपेक्षा अधिक उंचीच्या लाटा उसळणार. दुबईचे उपपंतप्रधान राजकुमार शेख हमदान बिन मोहम्मद बिन रशीद अल मक्तूम यांची बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला भेट. यावेळी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे व्यवस्थापकीय संचालक सीईओ सुंदरामन रामामूर्ती यांनी केलं त्यांचं स्वागत. मुंबईच्या पु ल देशपांडे कला अकादमीमध्ये स्वरगंधर्व सुधीर फडके दृकश्राव्य संकुलाचं उद्घाटन. मंत्री आशिष शेलार आणि संगीतकार श्रीधर फडकेंसह ज्येष्ठ गायिका उत्तरा केळकर यांची उपस्थिती. भिवंडीमध्ये बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींनी लुटला क्रिकेट खेळण्याचा आनंद. मुंबई पोलिसांसोबत क्रिकेट खेळत धीरेंद्र शास्त्रींनी केली होती जोरदार फलंदाजी. मुंब्र्यातील 10 वर्षीय मुलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणी भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांची मुंब्रा पोलीस ठाण्याला भेट. आरोपीला फाशी देण्याच्या मागणीसाठी मुंब्रा पोलीस ठाण्याबाहेर नागरिकांचं आंदोलन. मुंबईच्या मालाड मालवणीमध्ये 10 वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार. आरोपीची 12 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीमध्ये रवानगी. कामाच्या बहाण्यानं मुलीला घरी बोलवत आरोपीकडून करण्यात आला होता अत्याचार. पालघरमध्ये डॉक्टरनं वृद्ध दाम्पत्याला चिरडलं. डॉक्टर MK दास यांचं गाडीवरून नियंत्रण सुटल्यानं अपघात. घटनेमध्ये वृद्ध दाम्पत्याचा जागीच मृत्यू. अहिल्यानगर रुग्णालयातील 4 भिक्षुकांच्या मृत्यू प्रकरणी चौकशी समिती स्थापन. चौकशी समितीचा 7 दिवसांमध्ये अहवाल येणार. उपचारांदरम्यान निष्काळजीपणा आणि दिरंगाई झाल्याची शक्यता. अहिल्यानगरच्या 4 भिक्षुकांचा मृत्यूनंतर खासदार निलेश लंकेंनी जिल्हा रुग्णालयाला भेट दिली. सध्या अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयामध्ये 2 जणांवर उपचार सुरू असून त्यांची विचारपूस देखील करण्यात आली.
भिक्षुकांच्या मृत्यूची घटना दुर्दैवी, राधाकृष्ण विखे पाटलांची प्रतिक्रिया. भिक्षुकांना ताब्यात घेण्यात आल्यापासूनची चौकशी जिल्हाधिकारी कार्यालयांमार्फत करणार, विखे पाटलांचे आदेश. नाशिकमध्ये गोदावरी नदीपात्रामध्ये मनसेचं आंदोलन. गोदावरी नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी मनसे आक्रमक. रामकुंडामध्ये मनसे पदाधिकाऱ्यांचं आंदोलन करत गोदावरी प्रदूषणमुक्त करण्याची मागणी. पुणे अमरावती, पुणे नागपूर, साईनगर, दादर, झेलम एक्सप्रेस गाड्यांना येवल्यामध्ये थांबा द्यावा. स्थानकावर मूलभूत सुविधा देण्यात याव्यात, यासाठी स्थानिकांचं स्टेशन प्रबंधकांना निवेदन. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा. राजू शेट्टींच्या उपस्थितीमध्ये हिंगोलीमध्ये शक्तीपीठ महामार्गाच्या जमिनींच्या तपासणीचं काम शेतकऱ्यांनी रोखलं. डोंगरकडा शिवारामध्ये शेत जमिनींच्या तपासणीचं काम होतं सुरू. बीडच्या वडवणी शहरामध्ये 2 गटामध्ये तुंबळ हाणामारी. खासगी रुग्णालयाचा फलक काढण्यावरून वाद निर्माण झाला. घटनेमध्ये 4 जण गंभीर जखमी. बीडमध्ये दाऊदपूर बंधाऱ्यातून राख उचलण्याच्या नियमांमध्ये बदल. शुल्क भरूनही राख उचलण्यामध्ये 16 निविदाधारक एजन्सीजना मंजुरी. पोलिसांच्या देखरेखीखाली राख उचलण्याचं काम सुरू. छत्रपती संभाजीनगरमध्ये बनावट कागदपत्रांद्वारे जन्मदाखला मिळवणाऱ्या 8 संशयित बांगलादेश घुसखोरांविरोधात गुन्हा दाखल. विधानसभा निवडणुकीच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर बोगस जन्मदाखले दिल्याचं समोर. मुंबईच्या केस तालुक्यातील विडा परिसरामध्ये चोरीची घटना. वॉचमनला बांधून 12 लाखांची कॉपर वायर लंपास. 14 अज्ञातांविरोधात केस. पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. जालन्यामध्ये शेतकऱ्यांचा टायर जाळून निषेध आंदोलन. रब्बी हंगामातील फळपीक विम्यासह विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांचं आंदोलन. नांदेडमध्ये अवकाळी पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान. काढणीला आलेलं ज्वारीचं पीक जमीनदोस्त झाल्याची माहिती. वादळी वाऱ्याचा केळी बागांना देखील फटका. अमरावती विमानतळाचं 16 एप्रिलला उद्घाटन. विमानतळावरून अलायन्स एअरचं विमान मुंबईच्या दिशेनं झेपावणार. सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी अमरावती मुंबई अमरावती अशी सेवा सुरू राहणार. शेगाव बस स्थानकासमोर 2 वडाप टॅक्सी अज्ञातांना जाळल्या. दहशत पसरवण्याच्या उद्देशानं हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती. पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू. वर्ध्याच्या पुलगावमध्ये लाकडाच्या 3 दुकानांना भीषण आग. घटनेमध्ये नायब तहसील कार्यालय थोडक्यात बचावलं. आगीचं कारण मात्र अद्याप स्पष्ट. अकोट शहरातल्या मच्छी मार्केटला भीषण आग. घटनेमध्ये 3 ते 4 दुकानं संपूर्णपणे जळून खाक. सुदैवानं आग लवकर आटोक्यामध्ये आल्यानं पुढील अनर्थ टळला. बुलढाण्याच्या तापमानामध्ये दिवसेंदिवस वाढ. जंगलातील पाणवठे आटल्यानं पाण्याच्या शोधामध्ये प्राणींना नागरी वस्तीमध्ये येण्यास सुरुवात. अभयारण्यातील हिंस्र प्राणी आता पर्यटकांना सहज दिसू लागले. भंडाऱ्याच्या साकोलीमध्ये एकानं रचला वाघाच्या हल्ल्यामध्ये जखमी झाल्याचा बनाव. डॉक्टरांनी 14 इंजेक्शन घेण्याचा सल्ला देताच टोकली धूम. वन विभागाकडून आर्थिक मदत मिळवण्यासाठी रचला होता बनाव. अकोल्याच्या टिळक रोडवरील मोठ्या राम मंदिरातील गजानन महाराजांच्या मूर्तीला थंड ठेवण्यासाठी कूलरची सोय. सध्या अकोल्यामध्ये पारा 44 अंश. अमेरिकेनं केलेल्या करवाढीचा मच्छी व्यवसायाला मोठा फटका. तर तळ्यांमध्ये उत्पादन घेतल्या जाणाऱ्या कोळंबीला आता 9% 35% कर, तर समुद्रातील माशांना 26% कर लागणार. अलिबाग तालुक्यातील बहिरीचा पाडा गावामध्ये अंगणवाडीच नाही. अंगणवाडीसाठी 3 वेळा निधी मंजूर, मात्र तरीही शाळा भाड्याच्याच घरात. आजीची नातवासह इमारतीच्या गच्चीवरून उडी मारत आत्महत्या. घटनेमध्ये आजीचा जागीच मृत्यू तर नातवाचा उपचारादरम्यान मृत्यू. रायगडच्या रोहा शहरातील धक्कादायक घटना. सिंधुदुर्गच्या साटेली भेडशी परिसरामध्ये सिलेंडरचा स्फोटामध्ये संपूर्ण घर जळून खाक. तर सुदैवानं घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी नाही. सिंधुदुर्गातील दोडामार्ग तिलारी खोऱ्यामध्ये हत्तीचा शेतकऱ्यांवर हल्ला. शेतकऱ्याचा जागीच मृत्यू. तर स्थानिकांच्या वनविभागावरील रोषानंतर ओंकार हत्तीस बंदिस्त करण्यास प्रधान मुख्य वन संरक्षकांची मंजुरी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.